स्टेटस ठेवायचं होतं. हे मोबाईल आहे का आपला, त्या मोबाईलमध्ये स्टेटस ठेवायचं होतं. माझ्याकडे मायक्रोमॅक्सचा मोबाईल घेतला होता मी. घुगे सरांचा क्लास होता स्वामी विवेकानंद, त्या ठिकाणी मी 1800 रुपये महिन्यानं कामाला होतो. आणि कामाला होत असताना मी तिथं क्लास झाडून काढायचो. त्याच्या सतरंज्या आहेत का, त्या सतरंज्या साफसफाई करायचो, फळा पुसून ठेवायचो. आम्हाला शिकवायला आहेरे सर होते, त्यांना पाण्याची बॉटल आणून ठेवायचो. आणि मग त्याच्यानंतर मला त्यांनी एक मोबाईल घेऊन दिला होता. नेमकं व्हॉट्सअप आलं होतं बा, 10ची गोष्ट आहे. आणि ते व्हॉट्सअप आल्यावर मला स्टेटस ठेवायचं. वरती नाव लिहितो आपण, आपला फोटो ठेवतो, खाली स्टेटस ठेवतो बा. ते मला ठेवायचं होतं. ते मी नेमकं ठेवणार तेव्हा मला घुगे सरचा एक आवाज आला होता, विठ्ठल कुठे आहे. मला बोला ना सर, एक काम कर म्हणे, त्या आपाच्या इथं जाय आणि चहा सांग. मला तेव्हा कळलं साला आपलं स्टेटसच नाही, आपण ठेवून फायदा नाही. पण तरी म्हणा चला जाऊ. आपण गेलो. आपाची हॉटेल होती साई कृपा नावाची, शिवसाई असं काही हॉटेलचं नाव होतं. त्या ठिकाणी शिवकृपा, त्या ठिकाणी गेलो. आप्पा म्हणले गणेश नाही, एक काम कर तूच चहा घेऊन जाय. तेव्हा कळलं साला आपलं स्टेटस नाही. तुम्हाला माहीत असेल की चहाची ते हे असते ना, कपट गिपट ठेवतात, त्याच्यात मी ते कपट ठेवले आणि एका हातात ते पाण्याचा मगा घेऊन मी तिथून कुठं 200 मीटर माझ्या क्लासपर्यंत ते घेऊन मला जावं लागलं ना. माझ्याकडे मोबाईल आला, नवीन मोबाईल, खुशी होती. आता मग फोटो ठेवायचा आहे, मग नाव टाकायचं, स्टेटस ठेवायचं. कळलं आपल्याला स्टेटस नाही. तिथं गेलो, सर्वांना चहा द्याला. रवी देशमुख सर, किरण सोनटके सर, संजय घुगे सर आणि पुन्हा एक कोणतरी व्यक्ती होता, मला आठवते. चौघांना मी चहा दिला. चहा दिल्यावर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे दिवसावरून सांगायला, सहज माणसं मोठे होत नाहीत बरं. सहज माणसं मोठे होत नाहीत. प्रत्येकाला कॉमेडी मजाकमध्ये घेऊ नका. हे 5200 तारखा पाठ आहेत मला. मी 10वी 12वी DEDला पूर्ण कॉफ्या केलेल्या आहेत. दिवस सहज बदलले नाही भाऊ. आणि मग मी पाणी दिलं, चहा दिला आणि ते कप घेऊन पुन्हा मला कुठं जावं लागलं, नेऊन द्यायला. तिथं डायरीवर लिहिलं, सही मारली. पुन्हा सरनं बोलले काम कर म्हणले, हे कप गिप नेऊन दिले ना, आता हे काम कर, ही गाडी घेऊन जाय आणि बस स्टँडवर जाय. आणि बस स्टँडला गेल्यावर विष्णू आला, त्याला घेऊन ये, सरचा भाऊ. हां, संपलं आपलं स्टेटस. यस, त्यावेळेस मी स्टेटस ठेवलं नाही, कारण त्यावेळेस आपलं स्टेटस नव्हतं. यस. मग मी फॉरेस्टमध्ये लागलो. आणि फॉरेस्टमध्ये लागल्यावर जेव्हा मी बीट क्रमांक 695 काहीतरी आहे, खरबीच्या बाजूला, तिथं झाडाखाली अभ्यास करताना स्टेटस ठेवलं भाऊ. कळलं का. अय बुरे वक्त जरा अदब से पैसा. माझ्या व्हॉट्सअप कोणी चेक केलं, माझा नंबर कोणाकडे सेवा असेल तर पहा एकदा. हां, त्या ठिकाणी स्टेटस ठेवलं मी, आज बी आहे. कळलं का. हो, माझं स्टेटस लय भारी लिहिलेलं आहे मी. हां, इकडे पहा, म्हणजे मुद्दाम दाखवतो तुम्हाला की तुम्हालाही कळावं, सहज माणसं मोठे होत नाही, प्रत्येकाला मजाकमध्ये घेऊ नका. पहा, स्टेटस लय भारी होतं. आदतें बुरी नहीं बस शौक ऊंचे रखते हैं. आदतें बुरी नहीं बस शौक ऊंचे रखते हैं, वरना किसी ख्वाब की इतनी कहाँ औकात कि हम उसे देखें और वो पुराना हो. समजलं. अरे तर सुरुवात आहे, गाड्या बिड्या काय नाही, तू बितान घेऊ नका. कळलं का. लय काळ बदलणार आहे आपला.